ग्रामस्थ आहे आणि माझ्या बरोबर आमच्या गावातील नितीन गायकवाड, अमोल जगताप, हेमंत जगताप, प्रमोद जगताप, विजय गायकवाड, रवींद्र जगताप, नामदेव यादव, संजय गायकवाड, राजू जगताप अशा अनेक सर्वच मंडळी आलेली आहेत। तर खरं तर हा 110 गट नंबर हा शेंदुर्जने गावासाठी एक जीवन मरणाचा प्रश्न आहे। ह्याच्यावरती आमच्या गावातील तरुण मुलं व्यायाम करून आर्मी मध्ये, पोलीस मध्ये भरती होत होती। त्याचं प्रमाण पूर्णपणे घटलेलं आहे आणि हे एकमेव ग्राउंड असल्यामुळं आमच्या गावातील जी मुलं आहेत शाळेतील, त्या मुलांनाही खेळायला जागा नसल्यामुळं आमची मुलं जिल्हा पातळी असून द्यात, तालुका पातळीवरती असून द्यात, राज्य पातळीवरती असून द्यात, अशी पहिली नंबर काढत होती। पण आता त्याचंही पूर्णपणे प्रमाण घटलेलं आहे आणि हाय ग्राउंड हे करत असताना, म्हणजे ह्या ग्राउंडचा लढा देत असताना 2 वर्ष झाला आम्ही हा लढा देतोय। ऍक्च्युली ह्या लढ्यात सुशांत मोरे साहेबांचं फार मोठं योगदान म्हणावं लागेल, कारण त्यांच्यामुळेच आम्हाला पूर्णपणे ह्या कायद्यातील माहिती नसताना सुद्धा त्यांच्यामुळे आम्हाला ही सगळी माहिती मिळाली। आणि ह्याच्यामध्ये जो प्रशासन आणि कंपनीने प्रशासन आणि गावातल्या 4 लोकांना हाताशी धरून जो एक फ्रॉड केला होता, हा फ्रॉड पूर्णपणे उघड झालेला आहे। आणि कंपनीने सांगून आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला एक 3 महिन्यात तुम्हाला आम्ही ग्राउंड देतो। याच्या अगोदर आम्ही एक आंदोलन केलं होतं। ते आंदोलन मोरे साहेबांना आम्ही विनंती केल्यामुळे त्यांनी ते माघारी घेतलं होतं, कारण कंपनीने सांगितलं होतं की 3 महिन्यात तुम्हाला आम्ही 5 एकर जमीन देतो, पण ती काय त्यांनी दिली नाही। आणि म्हणून आज परत सुशांत मोरे सरांबरोबर आम्ही इथं आंदोलनाला बसलेलो आहे आणि जोपर्यंत आम्हाला जमीन भेटणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असंच चालू राहील। शेंदुर्जने गावचा ग्रामस्थ आहे, इथं बसलेले माझे सर्व ग्रामस्थ आणि आम्ही या ठिकाणी सुशांत दादा मोरे यांनी जो 110 गट नंबर साठी हे आमरण उपोषण चालू केलेले याला पाठिंबा देण्यासाठी इथं आलेलो आहे। तर ह्या जो 110 गट नंबर आहे याच्यासाठीचा जो लढा चालू आहे तो जवळजवळ मागचे 1-1.5 वर्ष चालू आहे। याच्यामध्ये मॅप्रो कंपनीने मागच्या वर्षी साधारण 10 महिन्यापूर्वी आम्हाला एक आश्वासन दिलं होतं की 3 महिन्यात आम्ही तुम्हाला खेळासाठी क्रीडांगण आणि म्हणजे आमच्या गावातील भरती करणाऱ्या किंवा वृद्धांसाठी म्हणजे चालायला वगैरे जमीन अशी आम्ही उपलब्ध करून देऊ, पण ती काही जमीन अजूनपर्यंत उपलब्ध करून दिलेली नाही। आणि मागच्या वर्षी साधारण याच 10 ऑक्टोबरच्या आसपास म्हणजे सुशांत दादांनी याच्यासाठी म्हणजे आमरण उपोषण म्हणजे हे केलं होतं, तर ते आमच्या सांगण्यावरूनच त्यांनी मागे घेतलं आणि त्या गोष्टीची अंमलबजावणी नाही झाली। म्हणून आम्ही आता पुन्हा एकदा त्यांना या गोष्टीच्या म्हणजे आमरण उपोषण 110 गट नंबर साठी आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथं आलेलो आहे।